विरोधिनी तर्कसंग्रह. ठीक. चला, व्याप्तीच्या लक्षणाचा विचार चालू आहे. तर लक्षण केलं होतं. काय लक्षण झालं होतं बोला? साध्यतावच्छेदक संबंधावच्छिन्न साध्यतावच्छेदकावच्छिन्न साध्य प्रतियोगिता प्रतियोगी वैयाधिकरण्यावच्छिन्न अभावाधिकरण निरूपित प्रतित्वाभाव व्याप्ती. ठीक. साध्यतावच्छेदक संबंधावच्छिन्न साध्यतावच्छेदकावच्छिन्न साध्य प्रतियोगिताक प्रतियोगी वैयाधिकरण्यावच्छिन्न अभावाधिकरण निरूपित वृत्तित्वाभावो व्याप्ती. बरोबर. प्रतियोगी वैयाधिकरण्यावच्छिन्न हे पद कशासाठी दिलं होतं बरं? अव्याप्ती वारण करण्याकरिता. ते पद न दिल्यामुळे प्रतियोगी वैयाधिकरण्यावच्छिन्न हे अभावाचं विशेषण पद न दिल्यामुळे कुठे अव्याप्ती होत होती? वृक्ष कपी संयोगी एतत् वृक्षत्वात्. आता तिथं अव्याप्ती होणार नाही, कारण मुलावच्छेदेन साध्याभाव आपण घेऊ शकत नाही. घेतलाच तर तो अभाव कसा ठरेल? प्रतियोगी समानाधिकरण ठरेल. आणि आपलं कसा पाहिजे? प्रतियोगी अधिकरण पाहिजे. प्रतियोगीच्या अधिकरणात न राहणारा अभाव पाहिजे. झालं. लक्षणही बनलं. बरोबर. बोला एकदा लक्षण. साध्यतावच्छेदक संबंधावच्छिन्न साध्यतावच्छेदकावच्छिन्न साध्य प्रतियोगिता प्रतियोगी वैयाधिकरण्यावच्छिन्न अभावाधिकरण निरूपित वृत्तित्वाभावो व्याप्ती. बरोबर. प्रतियोगी वैयाधिकरण्यावच्छिन्न अभाव कसा अभाव पाहिजे? प्रतियोगी प्रतियोगीच्या अधिकरणात न राहणारा अभाव. कळलं? आता असं लक्षण केल्यानंतर या लक्षणाची पुन्हा पूर्व पक्षाने काय दाखवली होती? व्याप्ती. कुठं? घटः विशेष सत्तावान जाते हे. बरोबर. पक्ष घट, साध्य विशिष्ट सत्ता. बरोबर. आणि हेतू जाती. साध्याभाव विशिष्ट सत्ता भाव. साध्याभावाधिकरण विशिष्ट सत्ता भावाधिकरण. कोण? विशेष. आहे की नाही? कोण घेतला होता? विशेष. तन्निरूपित वृत्तित्व विशेषत्वा ठिकाणी. विशेषत्व काही जाती नाही आहे, नाही की नाही? एक उपाधिरूप धर्म आहे. बरोबर. मग तद्निरूपित अभावाधिकरण विशेष निरूपित वृत्तित्व कुठे गेलं? विशेषत्वाच्या ठिकाणी. आणि वृत्तित्वाभाव हेतूच्या ठिकाणी. हेतू कोण आहे? जाती. हेतू ठिकाणी गेला ना वृत्तित्वाभाव. अर्थात असद हेतू आहे हा जाती. तिथं लक्षणाचा समन्वय नाही व्हायला पाहिजे होता, पण झाला. म्हणजे काय झाली? अतिव्याप्ती झाली. एवढं कळलं ना? आता या अतिव्याप्तीचं आपल्याला काय करायचं आहे? वारण करायचं आहे. या अतिव्याप्तीचं वारण करण्याकरिता काय करावं लागेल हा विचार चालू आहे. तर बघा, अगोदर सिद्धांतांनी प्रयत्न केला होता काय? की बाबा रे इथं अतिव्याप्ती होणारच नाही. कारण सिद्धांतांनी अभावाचं अधिकरण घेतलं होतं. कोण? गुण. कारण साध्य विशिष्ट सत्ता, साध्याभाव विशिष्ट सत्ता भाव, साध्याभाव. बरोबर. विशिष्ट सत्ता भाव याचं अधिकरण कोण घेतलं होतं? गुण. कारण विशिष्ट सत्ता कुठे राहते? द्रव्या ठिकाणी. गुणाच्या ठिकाणी आहे का? नाही आहे. विशिष्ट सत्ता रूप जो साध्य आहे त्या साध्याचा अभाव आहे की नाही? साध्याभाव त्याचा अधिकरण कोण घेतलं होतं? गुण. आणि गुण जर अधिकरण घेता आलं आपल्याला तर अतिव्याप्तीचा प्रश्नच येत नाही. कारण साध्याभावाचं अधिकरण कोण? गुण. तर निरूपित वृत्तित्वच जातं कुठं? जातीच्या ठिकाणी. वृत्तित्वाभाव जाणार नाही, म्हणजे अतिव्याप्ती होणार नाही. पण पूर्व पक्षाने अडचण दाखवली की तुम्हाला साध्याभावाचं अधिकरण गुण घेता येत नाही. कारण साध्य कोण? विशिष्ट सत्ता. साध्याभाव विशिष्ट सत्ता भाव आहे की नाही? यद्यपि विशिष्ट सत्ता नाहीये कुठं? गुणाच्या ठिकाणी, पण सत्ता आहे ना, शुद्ध सत्ता आहेच ना. आणि नियम काय आहे? विशिष्ट शुद्धात नातिरिच्यते. मग सत्ता जर गुणाच्या ठिकाणी आहे की नाही, अर्थात
विशिष्ट सत्ता भाव, जो साध्या भाव त्याचा प्रतियोगी कोण? विशिष्ट सत्ता. ती विशिष्ट सत्ता रूपाने गुणाच्या ठिकाणी आहेच, आहे की नाही? कारण विशिष्टम सुद्धा नातिरिच्यते. अर्थात प्रतियोगी जिथं बसलेला आहे गुणाच्या ठिकाणी, सत्तारूप प्रतियोगी, तिथंच तुम्ही काय घेऊ राहिले? साध्याभाव. पण असा अभाव तर आपल्याला चालत नाही. कारण जर घेतला तुम्ही गुणाच्या ठिकाणी राहणारा साध्याभाव, तर काय होईल? तो प्रतियोगी समानाधिकरण होईल. आपल्याला कसा पाहिजे? प्रतियोगी व्यधिकरण पाहिजे. बरोबर आहे की नाही? ध्यान द्या. मग आता ही अडचण दाखवली पूर्वपक्षाने, बरोबर. पण आता अशी काहीतरी युक्ती आपल्याला आता शोधायची आहे की जेणेकरून आपल्याला साध्या भावाचं अधिकरण गुण किंवा कर्म घेता येईल. साध्या भावाचं अधिकरण काय घेता येईल? गुण किंवा कर्म घेता येईल, आहे की नाही? आता काय करायचं? ध्यान द्या. तर अभावाचं विशेषण एक दिलं होतं आपण, प्रतियोगी वैयाधिकरण्यावच्छिन्नाभाव. काय दिलं होतं पद? प्रतियोगी वैयाधिकरण्यावच्छिन्न अभाव. कशासाठी दिलं होतं? अव्याप्तीचं वारण करण्याकरिता. बरोबर आहे की नाही? आता या अतिव्याप्तीचं वारण करण्याकरिता आपण एक युक्ती करू म्हणे. ध्यान द्या. कसं? तर बघा, साध्या भाव घेतला. काय साध्य? विशिष्ट सत्ता. साध्या भाव, विशिष्ट सत्ता भाव. बरोबर आहे की नाही? विशिष्ट सत्ता भाव याचा प्रतियोगी कोण आहे? विशिष्ट सत्ता आहे. प्रतियोगी तावच्छेद धर्म कोण? विशिष्ट सत्ता. बरोबर आहे की नाही? आणि साध्य काय आपलं? विशिष्ट सत्ता. साध्य तावच्छेदक धर्म काय आहे? विशिष्ट सत्ता आहे. बरोबर आहे की नाही? आता अभावाचं अधिकरण आपल्याला जे घ्यायचं आहे ते घ्यायचं की ज्याचं प्रतियोगी राहत नाही, जिथं प्रतियोगी राहत नाही. पण जो प्रतियोगी आपल्याला आहे नाही, जिथं प्रतियोगी राहत नाही, तो प्रतियोगी कसा पाहिजे? साध्यतावच्छेदकावच्छिन्न धर्माने युक्त पाहिजे प्रतियोगी. काय जी? म्हणजेच प्रतियोगितावच्छेदकावच्छिन्न, त्याला दुसऱ्या शब्दात बोलता येईल. बरोबर आहे की नाही? म्हणजे साध्यतावच्छेदकावच्छिन्न, आहे की नाही? साध्य कोण आहे? विशिष्ट सत्ता. साध्यतावच्छेदक धर्म कोण? विशिष्ट सत्ता. साध्यतावच्छेदकावच्छिन्न म्हणजे साध्यतावच्छेदक धर्म जो विशिष्ट सत्तात्व त्याने युक्त असा प्रतियोगी कोण होईल? विशिष्ट सत्ता. कोण होईल? विशिष्ट सत्ता, आहे की नाही? मग विशिष्ट सत्ताचं जे अधिकरण आहे ते तुम्हाला अभावाचं अधिकरण घेता येणार नाही. आता मात्र गुण आपल्याला साध्या भावाचं अधिकरण घेता येईल. कळलं की नाही? कसं काय? म्हणजे गुण तिथं जर तुम्ही विशिष्ट सत्ता भाव घेतला तर तिथं सत्ता आहेच ना. कुठं? गुणाच्या ठिकाणी. म्हणजे असू द्या, ती सत्ता आहे, पण ती सत्ता कशी आहे? सत्तात्वावच्छिन्न सत्ता आहे. कशी आहे? सत्तात्वावच्छिन्न सत्ता आहे. आणि आम्हाला अभावाचं अधिकरण ते घ्यायचं आहे की जिथं त्या भावाचा प्रतियोगी साध्यतावच्छेदकावच्छिन्न अशा रूपाने नसेल. साध्यतावच्छेदकावच्छिन्न, आहे की नाही? साध्यतावच्छेद कोण आहे? विशिष्ट सत्तात्व. साध्यतावच्छेदकावच्छिन्न कोण? विशिष्ट सत्ता. ते विशिष्ट सत्ताचं जे अधिकरण नाही ते आम्हाला आता घेता येईल. काय? अभावाचं अधिकरण. विशिष्ट सत्ताचं जे अधिकरण नाही आहे ते आता आम्हाला घेता येईल. काय? अभावाचं अधिकरण. आता विशिष्ट सत्ताचं अधिकरण द्रव्य आहे का गुण आहे? द्रव्य आहे, गुण नाहीये ना गुण. मग आता आम्हाला अभावाचं अधिकरण म्हणून घेता येईल कोण? गुण. आणि जर अभावाचं अधिकरण गुण घेता आलं तर तन्निरूपित वृत्तित्वच जाईल. कुठं? जातीच्या ठिकाणी. वृत्तित्व अभाव जाणार, अर्थात लक्षणाचा समन्वय होणार नाही. हेतुच ठिकाणी काय जायला पाहिजे? वृत्तित्वाभाव, आहे की नाही? साध्या भावाचं अधिकरण जर गुण घेतलं तर तन्निरूपित वृत्तित्वच जाईल. कुठं? जाती ठिकाणी. हेतू कोण आहे? आपली जाती. वृत्तित्व कुठं चाललं? जाती ठिकाणी. जायला काय पाहिजे? वृत्तित्वाभाव, अवृत्तित्व. वृत्तित्वाभाव जायला पाहिजे. जाऊ राहिला का? नाही. लक्षण समन्वय होत नाही, म्हणजेच अतिव्याप्ती होणार नाही. लक्षात आलं की नाही? पद काय जोडलं आपल्याला? साध्यतावच्छेदकावच्छिन्न. त्याला दुसऱ्या भाषेत बोलून प्रतियोगितावच्छेदकावच्छिन्न.
प्रतियोगी वैयाधिकरण्यावच्छिन्नाभाव असं. आता लक्षण काय होईल? लक्षण बोला. साध्यतावच्छेदक संबंधावच्छिन्न साध्यतावच्छेदकावच्छिन्न साध्य प्रतियोगिता प्रतियोगितावच्छेदकावच्छिन्न प्रतियोगी वैयाधिकरण्यावच्छिन्न अभावाधिकरण निरूपित कृतित्वाभावो व्याप्ती. लक्षात आलं जी? कोणतं पद जोडलं? प्रतियोगितावच्छेदकावच्छिन्न आहे की नाही? म्हणजे साध्यतावच्छेदकावच्छिन्न. बरोबर. असं जर पद जोडलं तर आता अतिव्याप्ती होणार नाही. लक्षात आलं की नाही? चला मग आता लिहा. अतिव्याप्तीचं वारण करायचं ना आता. लिहा मग. सिद्धांती एतादृशी अतिव्याप्ती वारणाय एतादृशी अतिव्याप्ती वारणाय अस्माभिः अभावीय कंसात लिहा. साध्याभावीय कंस बंद. साध्याभावीय कंस बंद. पुढे प्रतियोगितायाम प्रतियोगितावच्छेदकावच्छिन्नत्वम् प्रतियोगितावच्छेदकावच्छिन्नत्वम् कंसात लिहा. साध्यतावच्छेदकावच्छिन्नत्वम् साध्यतावच्छेदकावच्छिन्नत्वम् कंस बंद. पदम दीयते पदम अर्थात साध्याभावस्य अधिकरणम साध्याभावस्य अधिकरणम तत् स्वीकर्तुं शक्यते. तत् स्वीकर्तुं शक्यते यत्र यत्र प्रतियोगितावच्छेदकावच्छिन्न यत्र प्रतियोगितावच्छेदकावच्छिन्न प्रतियोगी नास्ति. प्रतियोगी नास्ति. पूर्णविराम. यथा समवायेन विशिष्ट सत्ता भावस्य साध्याभावस्य प्रतियोगी विशिष्ट सत्ता अस्ति. प्रतियोगितावच्छेदकं विशिष्ट सत्तात्वं विद्यते. ठीक. विशिष्ट सत्तात्वावच्छिन्न विशिष्ट सत्तात्वावच्छिन्न विशिष्ट सत्ता द्रव्येषु एव भवति.
न तु गुणादिषु न तो गुणादिषु पूर्णविराम यद्यपि गुणादौ सत्ता तु वर्तते गुणादौ सत्ता तु वर्तते किंतु विशिष्ट सत्तात्वावच्छिन्न विशिष्ट सत्तात्वावच्छिन्न विशिष्ट सत्ता गुणादौ नास्ति गुणादौ नास्ति अतः साध्याभावस्य अधिकरणम् साध्याभावस्य अधिकरणम् साध्याभाव म्हणजे कोण विशिष्ट सत्ताभाव साध्याभावस्य अधिकरणं द्रव्यं स्वीकर्तुं न शक्यते द्रव्यं स्वीकर्तुं न शक्यते तत्र प्रतियोगी विशिष्ट सत्ता विशिष्ट सत्तायाः विद्यमानत्वात् किंवा विशिष्ट सत्ता विद्यमानत्वात् तत्र विशिष्ट सत्ता विद्यमानत्वात् ठीक साध्याभावस्य अधिकरणम् साध्याभावस्य अधिकरणम् इदानीं गुणः किंवा गुणादि धर्तुं शक्यते गुणादिः धर्तुं शक्यते तत्र गुणादिषु विशिष्ट सत्तात्वावच्छिन्न विशिष्ट सत्तात्वावच्छिन्न विशिष्ट सत्ता रूप प्रतियोगिनः विशिष्ट सत्तात्वावच्छिन्न विशिष्ट सत्ता रूप प्रतियोगिनः अभावात् अतः साध्याभावस्य अधिकरणं गुणः साध्याभावस्य अधिकरणं गुणः तन्निरूपेत वृत्तित्वम् एव हेतुभूते जातौ सत्वात् न लक्षण समन्वयः अतः नास्ति अतिव्याप्ति नास्ति अतिव्याप्ति समजलं अतिव्याप्तीचं वारण कळालं आता खाली लक्षण स्वरूपम तो लिहून काढा लक्षण साध्यतावच्छेदक संबंधावच्छिन्न लिहिलं साध्यतावच्छेदक संबंधावच्छिन्न पुढे साध्यतावच्छेदकावच्छिन्न
साध्य प्रतियोगिताक, साध्य प्रतियोगिताक, पुढे प्रतियोगितावच्छेदकावच्छिन्न, प्रतियोगितावच्छेदकावच्छिन्न, कंसात लिहा साध्यतावच्छेदकावच्छिन्न, कंस बंद, साध्यतावच्छेदकावच्छिन्न, कंस बंद केला. पुढे प्रतियोगी वैयाधिकरण्यावच्छिन्न, प्रतियोगी वैयाधिकरण्यावच्छिन्न, अभावाधिकरण निरूपित, अभावाधिकरण निरूपित वृत्तित्वाभावो व्याप्ति, वृत्तित्वाभावो व्याप्ति. झालं. चला ठीक. एक वेळेस सारे म्हणून लक्षण बोला. साध्यतावच्छेदक संबंधावच्छिन्न, साध्यतावच्छेदकावच्छिन्न, साध्य प्रतियोगिता, प्रतियोगितावच्छेदकावच्छिन्न, प्रतियोगी वैयाधिकरण्यावच्छिन्न, अभावाधिकरण निरूपित वृत्तित्वाभावो व्याप्ति. लक्षात आलं जी. लिहिली व्याप्ती, लक्षण लिहिलं. लिहा खाली आता पुढे पूर्व पक्षी. अस्य लक्षणस्य अपि, अस्य लक्षणस्य अपि भवति अतिव्याप्ति. भवति अतिव्याप्ति. ठीक है जी. कुत्र इति चेत् शृणु. कुत्र इति चेत् शृणु. ठीक. लिहा. स्थलम, स्थलम, आत्मा, ज्ञानवान, सत्वात् इत्यत्र अतिव्याप्ति. आत्मा, ज्ञानवान, सत्वात् इत्यत्र अतिव्याप्ति. लक्षात आलं ना. अतिव्याप्ती दाखवायची आहे. अतिव्याप्ती होऊ राहिली याचा अर्थ हेतू कसा आहे असं देत आहे. बरोबर. लिहा खाली. पक्ष, कोणी पक्ष? आत्मा. बरोबर. आत्मा. साध्यम, ज्ञानम, हेतु सत्ता. सत्वात म्हणजे सत्ता. साध्यतावच्छेदक संबंध, साध्यतावच्छेद संबंध. काय संबंध आहे सांगा? समवाय. बरोबर आहे. समवाय. साध्यतावच्छेदक धर्म, काय? ज्ञानत्व. बरोबर. लक्षात आलं ना. एवढं. स्थळ काय सांगा? आत्मा, ज्ञानवान,
सत्वात पक्ष आत्मा, बरोबर, पक्ष आत्मा, साध्य ज्ञान, हेतू सत्ता, साध्यतावच्छेदक संबंध समवाय संबंध, साध्यतावच्छेदक धर्म ज्ञानत्व, बरोबर. लक्षात. तिथं काय दाखवतो आता पूर्वपक्षी? अतिव्याप्ती दाखवतो आहे. काय दाखवतो? अतिव्याप्ती. लक्षात आलं की नाही? आता अतिव्याप्तीच दाखवलं ना, खाली लिहा पुन्हा सिद्धांती. भो पूर्वपक्षी आत्मा ज्ञानवान सत्वात इत्यत्र आत्मा ज्ञानवान सत्वात इत्यत्र नास्ति अतिव्याप्ति, नास्ति अतिव्याप्ति यतो ही आता एकदा लक्षात घ्या, नंतर लिहू आपण. झालं. आता सिद्धांत पूर्व पक्षाने काय सांगितलं? फक्त इथं काय होईल? अतिव्याप्ती होईल. बरोबर. कुठं? आत्मा ज्ञानवान सत्वा. बरोबर. सिद्धांती काय म्हणायला लागले? का अतिव्याप्ती होणार नाही. अतिव्याप्ती होईल कोण म्हणतो? अर्थात पूर्व पक्षाच्या मताने लक्षणाचा समन्वय होईल असं देतो आहे. समन्वय होईल म्हणून अतिव्याप्ती. सिद्धांती म्हणतात इथं लक्षणाचा समन्वय होणारच नाही, अर्थात अतिव्याप्ती होणार नाही. कसं? ध्यान द्या. पक्ष आत्मा, पक्ष आत्मा, साध्य ज्ञान, हेतू सत्ता. लागलं बघा. साध्य साध्य ज्ञान, साध्याभाव ज्ञानाभाव. आता ज्ञान कुठे राहतं सांगा बघू? आत्म्याच ठिकाणी. एक मतानुसार ज्ञान हा गुण कुठे राहतो? आत्म्याच ठिकाणी राहतो. बरोबर आहे की नाही? समवाय संबंधाने ज्ञान कुठे राहतं? आत्म्याच ठिकाणी. घटाच्या ठिकाणी ज्ञान आहे का? नाहीये. घटाच्या ठिकाणी काय नाहीये? ज्ञान नाही. म्हणजेच समवाय संबंधाने ज्ञानाचा अभाव कुठे? घटाच्या ठिकाणी. साध्यतावच्छेद संबंधावच्छिन्न, साध्यतावच्छेदकावच्छिन्न, समवाय संबंधेन ज्ञानाभाव आहे की नाही? बर. ज्ञानाभावाचा प्रतियोगी कोण? ज्ञान. ज्ञानरूप प्रतियोगी कुठे राहतो? ज्ञानरूप प्रतियोगी कुठे राहतो? आत्म्याच्या ठिकाणी आहे की नाही? अर्थात प्रतियोगीचं अधिकरण कोण आहे? आत्मा. घट ज्ञानरूप प्रतियोगीचं अधिकरण आहे का? नाही. मग घटाच्या ठिकाणी जर ज्ञानाचा अभाव घेतला, साध्याभाव घेतला, तर प्रतियोगी समानाधिकरण अभाव आहे का प्रतियोगी व्यधिकरण अभाव आहे? प्रतियोगी व्यधिकरण आहे. आपल्याला व्यधिकरणच पाहिजे. बरोबर आहे की नाही? बर. साध्यतावच्छेद संबंधावच्छिन्न अभाव आहे की नाही? आहे. कारण समवायीन ज्ञानाभाव घेऊन राहिलो आपण. साध्यतावच्छेद धर्म ज्ञानत्व, ज्ञानत्वावच्छिन्न ज्ञानाचा अभाव घेऊन राहिलो की आपण. मग कसं झाला? साध्यतावच्छेद संबंधावच्छिन्न, साध्यतावच्छेदकावच्छिन्न, साध्य प्रतियोगिता अभाव आहे. पुन्हा प्रतियोगी व्यधिकरण आहे. बरोबर आहे की नाही? आणि त्या प्रतियोगी राहतच नाही कुठं? घटाच्या ठिकाणी. तर प्रतियोगी व्यधिकरण झाला. प्रतियोगितावच्छेदक प्रतियोगी व्यधिकरण अभाव आहे की नाही? कारण ज्ञानत्वावच्छिन्न ज्ञान कुठं आहे? आत्म्याच्या ठिकाणी. घटाच्या ठिकाणी नाहीच आहे. तर प्रतियोगितावच्छेदकावच्छिन्न म्हणजेच आत्ता दिलेलं पद साध्यतावच्छेदकावच्छिन्न. बरोबर आहे की नाही? प्रतियोगी वैयाधिकरण्यावच्छिन्न अभावाचं अधिकरण कोण? घट. बरोबर आहे की नाही? अभावाचं अधिकरण कोण मिळालं? घट. तन्निरूपित घट निरूपित वृत्तित्वच चाललं कुठं? सत्ताच्या ठिकाणी. हेतू काय? हे ध्यानात घ्यायचं. हेतू काय आपला? सत्ता. मग घट निरूपित साध्याभावाचं अधिकरण कोण? घट. तन्निरूपित वृत्तित्व कुठं चाललं? सत्ताच्या ठिकाणी. कारण सत्ता कुठं राहते? द्रव्य गुण कर्म. तर घटाच्या ठिकाणी पण सत्ता आहे की नाही? मग वृत्तित्वच गेलं कुठं? सत्ताच्या ठिकाणी. हेतू कोणी आपली? सत्ता आहे की नाही? हेतूच्या ठिकाणी काय जायला पाहिजे होतं? अवृत्तित्व, वृत्तित्वाभाव. तर समन्वय झाला असता तर म्हणता आलं असतं झाली काय? समन्वय होऊच नाही राहिला लक्षणाचा, तर कुठे अतिव्याप्ती?
कोण म्हणून राहिले? सिद्धांती. सिद्धांती. लक्षात आलं की नाही? आता हे सिद्धांताचं म्हणून लिहून काढायचं की अतिव्याप्ती होत नाही. नंतर पुन्हा पूर्वपक्षी येऊन याच ठिकाणी काय दाखवील? अतिव्याप्ती. अतिव्याप्ती दाखवील. कळली की नाही? लिहा आता काय लिहिलं सांगा. इत्यत्र नास्ति अतिव्याप्ती. सिद्धांती. पुढे काय लिहिलं? हो पूर्वपक्षी आत्मा ज्ञानवान सत्वा इत्यत्र नास्ति अतिव्याप्तिः येतो. इत्यत्र नास्ति अतिव्याप्ती यतोहि साध्यतावच्छेद संबंधावच्छिन्न साध्यतावच संबंधावच्छिन्न साध्याभावस्य साध्याभावस्य अर्थात समवायेन ज्ञानम नास्ति समवायेन ज्ञानम नास्ति इत्याकारक साध्याभावस्य अधिकरणं घटः तन्निरूपेत वृत्तित्वम् एव तन्निरूपेत वृत्तित्वम् एव हेतौ कंसातल्या सत्तायाम कंस बंद सत्वा किंवा विद्यमानत्वात न अतिव्याप्ती विद्यमानत्वात लिहिलं ना विद्यमानत्वात न अतिव्याप्ती हेतौ वृत्तित्वाभाव नास्ति अर्थात लक्षण समन्वयः नास्ति अत्र लक्षण समन्वयः नास्ति अत्र तस्मात् न अतिव्याप्तिः न अतिव्याप्ती झालं. लक्षात आलं की नाही? पूर्वपक्षाचं खंडन केलं सिद्धांतांनी. काय सांगितलं की ती अतिव्याप्ती होणारच नाही. आता कोण येईल? पूर्वपक्षी. या पूर्वपक्षी या पुढे भो सिद्धांती भो सिद्धांती अस्मिन् स्थले अतिव्याप्तिः अस्ति एव अतिव्याप्तिः अस्ति एव तथा ही ध्यान द्या. आता अगोदर समजून घेऊ. आता पूर्वपक्षी काय दाखवणार? अतिव्याप्ती. अतिव्याप्ती दाखवणार म्हणजे काय? लक्षण समन्वय करून दाखवणार. बरोबर आहे की नाही? चला स्थळ काय आहे? आत्मा ज्ञानवान सत्वा. आत्मा ज्ञानवान सत्वा. पक्ष आत्मा. साध्य ज्ञान. हेतू सत्ता. साध्य ज्ञान. साध्याभाव ज्ञानाभाव. बरोबर आहे की नाही? चला होईन का? चला जेवढं होईल तेवढं. अजून 15 मिनिट आहे ना. साध्य ज्ञान. साध्याभाव ज्ञानाभाव. बरोबर आहे की नाही? तर साध्याभावाचं अधिकरण कोण घेतलं होतं? घट. तर पूर्वपक्षी म्हणतो आता तुम्हाला साध्याभावाचं अधिकरण घट घेताच येणार नाही.
काय घेता येणार नाही? घट घेता येणार नाही. म्हणजे का? बघा, समवाय संबंधाने ज्ञान कुठं राहतं? आत्म्याच्या ठिकाणी. समवाय संबंधाने ज्ञान घटाच्या ठिकाणी आहे का? नाही. मग जर समवाय संबंधाने ज्ञान घटाच्या ठिकाणी नाही तर अभाव घ्यायला काय अडचण आहे? की नाही? अभाव घ्यायला अडचण नाही. सिद्धांती म्हणतील ना, पण पूर्व पक्षी म्हणतो हे बघा, आपण लक्षणात काय टाकलं आहे की अभाव कुठं घ्यायचा? अभावाचं अधिकरण कोण घ्यायचं? जे प्रतियोगीचं अधिकरण नाही ते. म्हणजेच प्रतियोगी वैयाधिकरण्य अवचिन्न अभाव पाहिजे. कळलं की नाही? आणि जर तुम्ही साध्याभावाचं, साध्य कोण आहे? ज्ञान. साध्याभाव ज्ञानाभाव, त्या ज्ञानाभावाचं अधिकरण जर घट घेतला तर आहे की नाही, तर तो अभाव कसा होईल? मग साध्याभाव प्रतियोगी समान अधिकरण होईल, वेदीकरण होणार नाही. म्हणजे कसं काय? अरे ज्ञान राहतच नाही ना घटाच्या ठिकाणी. ज्ञान कुठं राहतं? तर तो पूर्वपक्ष म्हणतो हे बघा, ज्ञान आत्म्याच्या ठिकाणी राहतं बरोबर, कोणत्या संबंधाने? पण तेच ज्ञान घटाच्या ठिकाणी सुद्धा आहे. म्हणजे कसं काय? म्हणजे विषयता संबंधाने. कोणता संबंध? बघा, घट आधी वस्तू विषय आणि त्याचं ज्ञान, ज्ञान आणि घट. कळलं की नाही? तर ज्ञान हे विषयता संबंधाने विषयात राहतं, समवाय संबंधाने आत्म्याच्या ठिकाणी राहतं. ज्ञान समवाय संबंधाने कुठं राहतं? आणि विषयता संबंधाने कुठं राहतं? विषयाच्या ठिकाणी. आणि विषय हा ज्ञानामध्ये विषयिता संबंधाने राहतो. कोणत्या संबंधाने? अयम घट हे ज्ञान बरोबर, अयम घट हे ज्ञान समवाय संबंधाने कुठं राहील? आत्म्याच्या ठिकाणी. अयम घट हेच ज्ञान विषयता संबंधाने कुठं राहील? घटाच्या ठिकाणी राहील. बरोबर आहे की नाही? आणि तो घट ज्ञानामध्ये कोणत्या संबंधाने? विषयिता. ठीक आहे की नाही? तर जाऊ द्या, ते विषयिता संबंधाने राहू दे. विषयीच्या ठिकाणी, ज्ञानाच्या ठिकाणी त्याच्याशी आपल्याला घेणं नाही. आपला विषय चालू आहे की ज्ञान जसं समवाय संबंधाने आत्म्याच्या ठिकाणी आहे तसं विषयता संबंधाने कुठं आहे? तर घट सुद्धा ज्ञानाचं अधिकरण झालं की नाही? झाला. आणि त्याच घटाच्या ठिकाणी तुम्ही घेऊ राहिले कोण? साध्याचा अभाव. जर घटाच्या ठिकाणी साध्याचा अभाव घेतला आणि त्या घटाच्या ठिकाणी कोणत्याच संबंधाने होईना पण ज्ञान राहू राहिले की नाही? जिथं ज्ञान रूप प्रतियोगी राहू राहिला तिथंच तुम्ही ज्ञानाचा अभाव घेऊ राहिले. म्हणून तो अभाव कसा होईल? प्रतियोगी समान अधिकरण. आणि आपल्याला कसा पाहिजे? प्रतियोगी पाहिजे. कळलं की नाही? बर, ज्ञानाभाव घेऊ राहिले तुम्ही. ज्ञानाभावाचा प्रतियोगी कोण? ज्ञान आहे की नाही? आणि साध्यता अवच्छेदक संबंध धर्म कोण आहे आपला? ज्ञानत्व. साध्यता अवच्छेद धर्म कोण आहे? ज्ञानत्व. ध्यान द्या. तर ज्ञानत्व अवच्छिन्नच ज्ञानाचा अभाव घेऊ राहिले. ज्ञानाभाव म्हणजे साध्यता अवच्छेद संबंध अवच्छिन्न, साध्यता अवच्छेदक अवच्छिन्न, साध्य प्रतियोगिता, प्रतियोगिता अवच्छेदक अवच्छिन्न अभाव घेतल्या जाऊ राहिला. पण तो तुम्हाला घटाच्या ठिकाणी घेता येणार नाही, कारण तिथं घेतला तर तो प्रतियोगी समान अधिकरण होईल. आणि आपल्याला पाहिजे प्रतियोगी. बरोबर? म्हणजे एकंदरीत ज्ञानाभाव रूप जो साध्याभाव आहे त्याचं अधिकरण कोण घेता येणार नाही? घट. मग घ्यावं लागेल कोण? विशेषाधिक. आहे की नाही? विशेषाधिक जे ते ज्ञान होत नाही इंद्रियाने. होतं का ज्ञान? नाही होत. आहे की नाही? मग आता कारण विशेष राहतात कुठे? नित्यद्रव्या ठिकाणी. आहे की नाही? ज्ञान होतच नाही, इंद्रियजन्य प्रत्यक्ष ज्ञान होत नाही त्यांचं. लक्षात आलं की नाही? मग आता ज्ञानाचा अभाव, साध्याभाव, त्याचा अधिकरण घेतलं कोण? विशेष. तन्निरूपित वृत्तित्व विशेषत्वाच्या ठिकाणी. आणि वृत्तित्वाभाव हेतूच्या ठिकाणी. हेतू कोणी आपला? सत्ता. कारण सत्ता कुठं राहते? फक्त द्रव्य गुण कर्म. मग वृत्तित्वाभाव गेला की नाही हेतूच ठिकाणी? झाला लक्षणाचा समन्वय. लक्षणाचा समन्वय झाला याचा अर्थ लक्षात आली याची व्याप्ती. पूर्वपक्षाने काय दाखवली? कळलं ना? आता लिहा काय लिहिलंय सांगा. अतिव्याप्ती अस्ति एव तथाही. म्हणजे दाखवतात त्या अतिव्याप्ती कशी होऊ राहिली म्हणून. लिहा.
साध्यतावच्छेद संबंधावच्छिन्न साध्यतावच्छेद संबंधावच्छिन्न साध्यतावच्छेदकावच्छिन्न साध्यतावच्छेदकावच्छिन्न साध्याभाव साध्याभाव बराबर समवायेन ज्ञानम नास्ति। हाँ, साध्याभाव बराबर समवायेन ज्ञानम नास्ति इत्याकारक प्रतीति सिद्ध साध्याभाव। इत्याकारक प्रतीति सिद्ध साध्याभाव तस्य अधिकरणं घटादिकं धर्तुं न शक्यते। घटादिकं धर्तुं न शक्यते यतोहि ज्ञानाभावस्य बराबर साध्याभावस्य प्रतियोगी यत् ज्ञानम तत्तु विषयता संबंधेन घटे वर्तते। अतः घटादिषु यदि साध्याभावः अंगीक्रियते तर्हि सह साध्याभाव प्रतियोगी समानाधिकरणः सह साध्याभावः प्रतियोगी समानाधिकरणः एव भविष्यति। प्रतियोगी समानाधिकरण एव भविष्यति न तु प्रतियोगी वेदीकरणः अतः साध्याभावस्य अधिकरणं घटादिः धर्तुं न शक्यते। अपितु तस्य साध्याभावस्य अधिकरणं विशेषादिकम् तन्निरूपित वृत्तित्वाभाव हेतौ कंसात लिया सत्तायाम कंस बंद विद्यमानत्वात् लक्षण समन्वयः जातः एव। जातः एव। अतः अस्मिन् स्थले अतिव्याप्ति
दुर्वारा एव. दुर्वारा एव. झालं? कळली आता ती व्याप्ती? पूर्व पक्षाने काय नेऊन दाखवली? आता खाली सिद्धांती. ठीक. आता सिद्धांती काय करतील? या अतिव्याप्तीचं वारण करण्याकरिता उपाय देतील, उपाय शोधतील. काय उपाय शोधतील त्याचा विचार आपण ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती.